माझे जीव उरले पायीकपण. एवढा ग्रंथ निर्माण केल्यावर सुद्धा माऊली म्हणतात की तुम्ही जे माझ्याकडून निर्माण करून घेतले ते मी तुम्हाला समर्पण करतो. माझं पायीकपण फक्त राहू द्या. आपण दोन ओळी जरा लिहून टाकलं आपण हे नाव टाकतो, अलग नाव टाकतो, कविवर्य. आपली ती लायकीसुद्धा नाही. एवढी माऊली या ठिकाणी एवढं ग्रंथ निर्माण केला. 700 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहिल्या. 700 श्लोकांवरती 9000 ओव्या लिहिल्या. म्हणून परवा एक महाराज म्हणून गेले की 9000 हे माहेरच्या गल्ल्या आहेत. 700 श्लोक आहेत आणि 9000 ओव्या आहेत. म्हणजे आपण आजोडी गेलो आहेत मामाच्या गावाला आणि त्या गल्लीमधून फिरतोय. आणि मग गुरुजींना त्यांनी विनंती केली. मग गुरुजी म्हणाले, त्यांचे गुरुजी आहेत निवृत्तीनाथ, तर दादा की ज्ञानदेवा तुम्ही एवढा ग्रंथ निर्माण केला म्हणून काहीतरी मागून घ्या, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, मागा. कारण भक्त असे असतात, देव सांगतो तरी मागत नाही. मग गुरूंनी आज्ञा केली तर काय मागावं बा. तर माऊलींनी पसायदान मागितलं. आपण जे मागतो लोकांकडून ते आपल्या प्रपंचासाठी, त्याला दान म्हणतात. स्वतःच्या उदरभरणासाठी आपण जे मागतो त्याला भिक्षा म्हणतात. आणि लोकांसाठी जे मागतात त्याला पसायदान म्हणतात. माऊलींनी लोकांसाठी पसायदान मागितलं. ते पसायदान आता इथं सुरू होत आहे. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदान हे. जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो. परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो देवांचिल तो ते लावो प्राणी जात. वर्षत सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची मांदी आडी. अनवर्त भूतडी भेटया हुता, चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. चंद्रमेजे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्वसुखी पूर्ण होणे तिन्ही लोकी. भजितो आदी पुरुषी अखंडित.